एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। 28 फेब्रुवारी रोजी शेंडी भंडारदरा येथे धम्म यात्रा 2026 तसे का दादासाहेब रुपवते यांच्या 101व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली। पंचशील ध्वजारोहण व बुद्ध वंदना पार पडली। जपान येथे भंते 13वा गुरुजी व पुणे येथील भंते नागघोष यांनी धम्मदेसना दिली। दुपारी मिरवणूक काढून मुख्य धम्म सभेत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, आमदार डॉक्टर किरण लहामटे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी विविध कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अकोले, संगमनेर, नाशिक, नगर, इगतपुरी व पुणे येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।